आयुष्यात योग्य दिशा तोच देऊ शकतो जो मनापासून गोंधळला शब्द देतो आणि निर्णयाला पंख देतो. ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या काळात लक्षात घ्यावी. तूळ रास तुम्ही नेहमीच तोलामोलाचं न्याय करतात, परंतु थोडंसं स्वतःच्या बाजूने अधिक तोल ठेवा. आयुष्याचा समतोल नशिबाने मिळत नाही, तर तो सजगतेने निर्माण करावा लागतो. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेव विराजमान आहे, जो मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. याशिवाय पंचम स्थानात म्हणजे कुंभ राशीत राहू ग्रह विराजमान आहे, जो तुमची क्रिएटिव्हिटी वाढवणार आहे. षष्ठ स्थानातील शनिदेव तुमच्यासाठी शुभ आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे राशीस्वामी सप्तम स्थानावर बसून राशीवर दृष्टी टाकत आहे. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे. त्याचा तुम्ही मनापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा.